चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपला पेंडुलमचा क्लास आहे. मॅडम अमृता मॅडमनी घेतला. त्यांचं 4च सेशन होतं. बेसिक आपला हा कोर्स आहे. आणि त्यांचं कसं आहे, की माझ्यासारखंच आहे. त्यांचं म्हणणं असं, की तुम्ही वापर करायला लागल्यानंतर काय झालं नेटवर्क गेलं काय माझं? ऐकायला येतंय का? हं. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही वापर करायला लागल्यानंतर मग जास्त ॲडव्हान्स घ्यायचा. ॲक्चुअली आम्ही ॲडव्हान्सच लॉन्च करणार होतो आता. पण मी मॅडमना म्हटलं, की मॅडम जरा नवीन साधक आहेत आणि मागच्या वेळेला काय होतं माहिती का, आपले कोर्सेस खूप चांगले असतात आणि झाल्यावर मग सगळे विचारणा करतात. आता शिवसर्वोदय भाग आहे. केव्हाच सांगितलं नंतर होणार नाही, नंतर होणार नाही. ते झालं. परत आपलं काय बरं 21 दिवसाचा कोर्स होत आल्यावर लोकांचं सुरू होतं. म्हटलं आता नाही बाबा परत होणार. शिवसर्वोदय पण म्हटलं यावर्षी नाही होणार. पण तरी मी म्हटलं जूनमध्ये जरा थोडंसं पावसाचं चिन्ह असतं. काहीतरी पर्यावरण दिवस आणि 1 जुलैचा घ्यायचा आपलं गुरुपौर्णिमा एक घ्यायची जुलैमध्ये बास. कुठं नाही मग सप्टेंबर, ऑक्टोबर. मग मी म्हटलं पर्यावरणाचं आहे तर त्याला एक चान्स देऊ, बघू भाग एक घेऊ. कोणाला जास्त हवं असेल. ग्रुपला जॉइन 17-18 लोकांनी नेक्स्ट ग्रुपला करून ठेवलाय. मग आपला कोर्स चांगलाच असतो कुठलाही. त्यामध्ये हयगय करायचीच नाहीये, की आता करेल, नंतर करेल, करू का नको? करून मोकळं व्हायचं. कारण होत नाही, परत-परत रिपीट होत नाही. मग अमृता मॅडमला म्हटलं, "नको मॅडम ॲडव्हान्स नको, थोडंसं बेसिक घेऊ आणि मग ॲडव्हान्स करू." मग त्या मोक्षपाटमबद्दलही बोलल्या. मग आपल्याला तर खूपच मोक्षपाटम महत्वाचं आहे ना. तर मोक्षपाटममध्ये काय आहे, की ते आपण जसं चल्लोषाट खेळायचो लहानपणी, सापशिडी खेळायचो. असं-असं डाईस टाकायचो आणि ते जे नंबर यायचे त्याप्रमाणे आपण फिरायचं. पण या नंबरवर काय-काय लिहिलेले मेसेज आहेत. मग इथे आपल्याला सगळं मोक्ष म्हणजे आपण जे चेतनेचा प्रवास आहे, आपलं जे उन्नती आहे, आपण जे सगळं डिस्कस करतो, आपण वर कसं जाणार, खाली कसं येणार, आपल्याला कसं गुणात्मक विकास करायचा आहे, आपल्याला आपल्या क्वालिटीज बदलायच्या, विचारांचे पॅटर्न बदलायचे, थॉट पॅटर्न बदलायचे. कारण मी येतीये हे कल्पना देशपांडे मॅडमनी शंका टाकली त्याच्याकडे येतीये मी. तर आपल्याला विचारांचे पॅटर्न बदलायचे. हे सगळं आपल्याला महत्त्व कळत चाललंय, की किती फ्रिक्वेन्सी होती. आपण जर आता त्यांनी काय म्हटले कल्पना मॅडम तुम्ही? कुठलं टाकलं फ्रस्ट्रेशन इमोशन? आलं त्यांना. फ्रस्ट्रेशन 3 याच्यात आलं. फर्स्ट स्टेशन टाकलंय. मग फर्स्ट स्टेशन टाकलंय आणि मग फर्स्ट स्टेशनची मॅडम फ्रिक्वेन्सी काय? माझं नाहीये. मग कोणाचं आहे ते? कल्पना ढोरे. बरं सॉरी कल्पना ढोरे हा. मॅडमचं आहे. तर मी झोपेतच होते ना, हो, बघितलं जस्ट. तर ते कल्पना ढोरे मॅडमने टाकलंय. मग फ्रस्ट्रेशन ची फ्रिक्वेन्सी काय त्यांनी असं म्हणजे फ्रस्ट्रेशन आलंय उत्तर माझं तर मी काय करू? मग हे जे फ्रिक्वेन्सी आपण सगळं शिकतोय, या सगळ्याचा परिणाम आपण बघितलाय आणि नेमकं ब्रह्मांडात जी ऊर्जा येत आहे, ही ऊर्जा आपण आता आपल्या परिवर्तनाला, आपल्या चेंजेसला वापरली नाही, तर ड्रास्टिकली आपल्याला फटके मारून बदलायला लावणार आहे. मग म्हणून पेंडुलमचा वापर आता मॅडमचे 4 सेशन होते आधी सुद्धा कोर्स डिझाइन केल्यावर. मी त्यांना म्हटलं, "नाही, मी एक सेशन घेईल." कारण मला याचा वापर पुढं करून घ्यायचा आहे. कारण आपला कोर्स नुसतं असं नाहीये, की शिकलं की बाजूला ठेवलं, पैसे मिळाले, झाले, करा, नाहीतर नका करू. असं नाहीये आपलं. आपल्याला हे पुढं जायचंय याच्यातून. आता बघितलं तुम्ही 21 दिवसाच्या कोर्सला सुद्धा कितीतरी लोकांनी ह्याचा वापर केला. चार्टचे चार्ट काढले. चक्राला लागणार आहे. आता चक्र लॉन्च व्हायची शक्यता आहे जूनमध्ये. मग चक्राच्या वेळेलाच आपल्याला हे वापर करायला पाहिजे ना. आपल्या मनावर आपण काहीतरी ठसवायचे पेंडुलम शिकल्यामुळं आणि आपली काहीतरी उन्नती साधायची आहे. असा हा कोर्स आहे. खूप उपयोगी आहे. म्हणजे जसं 21 दिवसाचा कोर्स क्षणाक्षणाला उपयोगी तसाच हा पेंडुलमचा कोर्स आहे. तर आता मॅडमनी सुंदर सगळे सेशन्स घेतले आणि ते तुम्हाला कळाले. तरी काही शंका असतील तर विचारा. मला काय घ्यायचंय ते मी सांगते. मी मागच्या सेशनमध्ये सुद्धा पेंडुलमचा प्रश्न उत्तरासाठी उपयोग कसा करायचा आणि आपल्या सगळ्या गोष्टींसाठी उपयोग कसा करायचा. तर तुमचं आता जे काही शिकला आहात त्याचं उपयोग उद्यापासून सुरू होणार आहे. एक आठवडा पूर्ण फोकस द्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला नसेल वेळ, तुम्हाला नसेल करायचं, तर ते तुमचं तुमच्याजवळ.
मला काय म्हणायचंय की 1 आठवडा पूर्ण वेळ द्या. अर्धा ते 1 तास वेळ लागणार आहे. तर त्या गोष्टी लिहून घ्या आता. लिहून घ्या. आता आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा मॅडमनी शिकवलं की पेंडुलम कुठल्या ऊर्जेवर चालतो मला सांगाल का? पेंडुलम कुठल्या ऊर्जेवर चालतं? तर माझं पिरॅमिडला नेल्यामुळे इथे नाहीये. कुठं गेला पिरॅमिडला नेलेला नंतर. पेंडुलम कोणत्या ऊर्जेवर चालतो? आपल्याला जो पेंडुलम दाखवणार आहे आपले चक्राची ऊर्जा, ऑराचा पर्सेंटेज, आपल्याला काही उत्तर दाखवणार, तो कोणत्या ऊर्जेवर चालणार आहे? कोणी सांगेल का? आरती पवार मॅडम सांगताय? रुचिता मॅडम म्यूट करा. आरती मॅडम जरा बोलताय का? कोणत्या ऊर्जेवर चालणार आहे? सुवर्ण मॅडम, हे बघा अमृता मॅडमने मला किचन करून दिली. किती वेळ लागतो आपल्याला पेंडुलम वापर करायला? सांगाल का? सुलक्षणा मॅडम सोडून कोणीतरी उत्तर. आपली स्वतःची पेंडुलम जी ऊर्जा आहे हा त्याच्यावरती चालेल. काय? आपली आपली स्वतःची जी ऊर्जा आहे त्याच्यावरती चालेल. हा, लिहून घ्या. पेंडुलम एकदा ना प्रिन्सिपल बेस कळला पाहिजे. पेंडुलम चालतो सविता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपली स्वतःची ऊर्जा म्हणजे मानसिकता, आपल्या मनात थिंकिंग, हे बघा थॉटच सगळं लाईफ मध्ये जनरेट करत. हा पेंडुलम मॅडमनी मला किचन म्हणून दिलंय. अमृता मॅडमनी केला. इव्हीला या आता पिरामिडला त्यांनी मला दिला. समजा हा पेंडुलम आहे बघा, हाय का? आता त्याला सिंगल मला दोरा काढता येईना गाठ, नाहीतर लगेच हालायला सुरुवात होईल. तर स्वतःला पेंडुलम कोणत्या ऊर्जेवर चालतो? तर स्वतःच्या मनातली विचारांची ऊर्जा ही पहिली. दुसरी पृथ्वीची ऊर्जा, अर्थ एनर्जी. आणि तिसरी ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि आपण शिकलो एनर्जी इज एव्हरीथिंग. एनर्जी इज एव्हरीथिंग. मग आता या जर 3 ऊर्जांवर चालतो पेंडुलम, हे माझी ह्याची आहे, हा केव्हा हलणार आहे? समजा आता आपण कल्पना मॅडमची शंका पहिल्यांदा सोडू. कल्पना मॅडमने विचारलं की माझं उत्तर फ्रस्ट्रेशन आलं, म्हणजे तुम्ही इमोशनल काल चेक केले की माझी इमोशनल कंडिशन कशी आहे आता. आपल्याला नीट काही वेळेला कळत नाही ना, आपल्याला नुसतं अँझायटी होते, सुचत नाही, काही नाही, करमत नाही, काही नाही, अस्वस्थ होतं, बेचैन होतं, काय करू कळत नाही ना, आपल्यालाच कळत नाही झालंय काय आपल्याला. आपल्याला कोणी बोललेलं नाही, आपल्याला कोणी रागवलेलं नाही, आपण थकलेलो नाही, पण झाले काय आज मूड का नाहीये, काहीच नको काय वाटतं. अशा संभ्रम अवस्थेत आपण चार्ट यूज करतो. लिहा. लिहा. दुसरा पॉइंट लिहा. संभ्रम अवस्थेतल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी, संभ्रम आहे, शंका आहे, आपल्याला शंका असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चार्ट वापरायचा आहे. मग हा काही चार्ट दिलेलाच मॅडमनी वापरायचा का हो? बाहेर तुम्हाला सांगू, बाहेर हजारो, 15-15 हजार, 10-10 हजारात हा वर्ग चाललाय. आणि लोकांना वाटतं आपल्या 4 दिवसात संपला. पण आपण सगळा बेस सांगतो, जिथे बाकीकडे नाही चालत. ते काय म्हणतात, चला पेंडुलमचा वास्तूला उपयोग 2 दिवस ते. चला पेंडुलमचा तब्येतीला उपयोग. चला पेंडुलमचा रिलेशनशिपला उपयोग. चला पेंडुलमचा संपत्तीला उपयोग. चला पेंडुलमचा ट्रॅव्हलिंगला उपयोग. असं काही काही काय काय, चक्राला उपयोग, ऑराला उपयोग, फलाण्याला उपयोग, तलाण्याला उपयोग. आता मी तुम्हाला सांगू, आपल्याला काय समजा ट्रॅव्हलिंगचाच प्रश्न घ्या. आता पेंडुलम येस और नो मध्ये उत्तर देतो, हे तुम्हाला सांगितलं मॅडमने. पण चार्ट असेल तर तो डिस्क्रिप्टिव्ह संभ्रम उत्तर पण देतो. मग आता समजा आपल्याला जायचंय, कुठं कुठं जायचंय? आपल्याला जायचंय बघा चारधाम. लिहा. चारधामला जायचंय. आपल्याला सिमला कुलू मनालीला जायचंय. आपल्याला पॅरिसला जायचंय. आपल्याला लंडनला जायचंय. आपल्याला अजून कुठं कुठं हिंडायचंय, काही पण नावं घाला. अशा वेळेला पेंडुलम कसा वापरणार? मग प्रत्येक वेळेला त्याला येस नो विचारायचं का? मला पॅरिसला जायचंय का? येस नो. मला लंडनला जायचंय का? येस नो.
मला चारधामला जायचंय का? येस नो. हा एक सोल्युशन आहे. दुसरं चार्ट काढा ना आपण. काही असे चार्ट काढा. जसं तुम्हाला एक कंपास असतो ना, कोन काय प्रोटेक्टर म्हणतात त्याला. प्रोटेक्टर दिलाय मॅडमने. चार्ट पर्सेंटेज 10%, 20%, 30%. तिथे लिहा लंडन, पॅरिस, चारधाम, व्हिएतनाम अशी नावं लिहून टाका. तुम्हाला जिथे जिथे जायचं तिथे. आणि वापरा पेंडुलम झालं. अशा प्रकारे हजारो चार्ट करू शकता तुम्ही. असं काही नाही की चार्ट मॅडमनेच दिलेला पाहिजे नाही. त्या दिवशी मला बघायचं होतं, मला काही नव्हतं माहिती. मी लगेच माझ्या हाताने चार्ट काढला आणि मी सुरू केलं. आपल्याला हा बेस माहिती. आपण चार्टवर सुद्धा अडकून नाही बसायचं. तेच खायच्या इच्छा आहेत. मग पेरू, मोसंबी, संत्री करा चार्ट तुम. आणि तो काही प्रोटेक्टर घेऊनच तसाच केला पाहिजे ना असं काही नाहीये. तुमच्या आयडियाज तुम्ही क्रिएशन्स वापरू शकता आणि उत्तर मिळवू शकता. ठीक आहे. तर पेंडुलम हा चालतो स्वतःच्या मनातली इच्छा. आता आपल्याला मनात पॉझिटिव्ह असतं की आपण लंडनला जायचंय का पॅरिसला जायचंय. पण आपण आपल्या आतल्या गाभ्यापर्यंत जात नाही. आपण जे काही शिकतो स्पिरिच्युअलिटीमध्ये, आपल्याला ध्यान का करायचंय, आपल्याला सोल प्रोग्रेस का ओळखायचा आहे, आपल्याला आपल्या आतमध्ये का जायचं, तर वरवरचे आपण असतो. आपल्या आतमध्ये काय दडलंय तेच आपल्याला माहिती नसतं. आपली आवड खरी काय माहिती नसते. म्हणून मी तुम्हाला का प्रश्न शिकवलेत. आता इथे पेंडुलम सुद्धा उत्तर देईल की मला ध्यान का करायचंय. लिहा स्वास्थ्यासाठी, प्रॉपर्टीसाठी, कशासाठी, मनशांतीसाठी लिहा आणि उत्तर मिळवा की. आता खूप सुंदर झालं. माझी पॅशन काय आहे, माझा सोल प्रोग्राम काय आहे, लिहून घ्या बरं का. हे कोणी तुम्हाला सांगणार नाही. याला सुद्धा पेंडुलम उत्तर देणार आहे. माझा सोल प्रोग्राम काय आहे, मी दुसऱ्यांची सेवा नक्की कशात करू. मी पंचकर्म मध्ये करू का, मी ध्यानात घेऊ का, मी पुस्तक वाचन घेऊ का, मी पैसे देऊ का, मी शाळेतले कार्यक्रम घेऊ का, मी इतर लोकांना जोडू. सगळ्यात जास्त कुठलं मला माझ्या सोल प्रोग्रामला रुचेल, माझा सोल पुढे जाईल. विचारा की काय हरकत आहे. तेच करा सगळं आणि उत्तरं मिळवा. आणि बघा मग तुमच्या आतल्या गाभ्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं. कारण जसं श्वासाला सगळं माहिती आहे आपल्या. शिवसर्वोदय शास्त्र आपण शिकलो. श्वासातनं आपल्या गाभ्यापर्यंत जायला आपण शिकलो. आयुष्य बदलाच्या कोर्समध्ये आपण पूर्ण आपली हृदयाची एनर्जी आणि ब्रेनची एनर्जी वापरतो. इथे काय वापरतो आपण? इथे आपल्या विचारांची एनर्जी, मनातली एनर्जी, धरतीची एनर्जी आणि आजूबाजूची एनर्जी, की जी आपली एनर्जी असते तसंच आपलं आयुष्य घडतं. आपली एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स काय आहे. आता मॅडमचे फ्रस्ट्रेशनचे व्हायब्रेशन आहे. आता एखाद्याने उत्तर दिलं असतं दिस इज आउट ऑफ स्कोप. ह्या पेंडुलमचा प्रश्न नाहीये मी फ्रस्ट्रेशन येतं काय करू. विचारून बघा. इथे पेंडुलम फक्त सांगतो. उत्तर तुम्हालाच शोधायची. तशी सगळी उत्तरं तो देणार आहे का? मग इथे माझ्या मनाची अवस्था सांगतो तो. मी फ्रस्ट्रेशन आहे का आनंदी आहे, म्हणजे इमोशन्स काय आहेत. इमोशनल चार्ट वापरला. फ्रस्ट्रेशन आहे का दुःखी आहे का भीतीमध्ये आहे का काळजीमध्ये आहे. मग इथे या इमोशन्स मला तो शोधायला मदत करतो. मग पुढे काय? पुढे आपल्याला शोधायचंय, डॉक्टरांकडे जायचंय, फ्रस्ट्रेशन आहे तर काय करायचंय कोणी सांगणार नाही तुम्हाला. पण आता तेच नेमकं 4 महिने शिकलीये मी आणि माधुरी मॅडम ही शिकले. मी आज बघा तुम्हाला याला कनेक्टिंग सांगते कारण फार महत्वाचं आहे. तर ह्यामध्ये फ्लॉवर रेमेडीमध्ये नेमके आपले मनाचे निगेटिव्ह जे पॅटर्न्स असतात ना, मगनाचे निगेटिव्ह पॅटर्न्स मग काय असतात, भीती असते आपल्याला. मग भीती सुद्धा 5 प्रकारच्या आहेत तिथे. 5 वेगळी वेगळी तिथे गोळ्या आहेत. मग भीती कशाची असते? उदाहरणार्थ आता बघा आपल्याला फक्त कळलं मला भीती वाटते, मला भीती वाटते. आपण इमोशनने काढलं पेंडुलमने. पण कशाची भीती आहे? 5 प्रकारची भीती आहे. मग समजा माधुरी मॅडम फ्लॉवर रेमेडी शिकल्यात. त्यांना समजा कळतच नाहीये कशाची भीती आहे. 5 प्रकारच्या भीती आहेत. मग लगेच चार्ट वापरू शकतात. माझी भीती नक्की कसली? म्हणजे मला नोन गोष्टींची भीती आहे का मला अननोन गोष्टींची भीती आहे? कसली भीती? काळज्या सुद्धा भरपूर आहेत तिथे. मनाचे निगेटिव्ह पॅटर्न. काळजी आहे, नैराश्य आहे,
मग तिथे आपलं कामाचा कंटाळा आहे. अहो, कामाच्या कंटाळ्याला सुद्धा पुष्प औषधी आहे. मी कामाच्या आधीच थकते का काम करून झाल्यावर थकते. समजा कपाट मला आवरायची 10 दिवस आपण ढकलतो आवरायला उठतच नाही. असला का आपला कंटाळा आहे, आळस आहे का करून मोकळं होतो 2 दिवसात आणि नंतर थकून जातो. खूप प्रत्येक गोष्टीला तिथे औषधी आहेत आणि आपण बघितले निगेटिव्ह स्वभावामुळे आपले एनर्जी फ्रिक्वेन्सी डाऊन्स होतात. आता या रेमेडी घेऊन काय होतं, की आपला मनावरचा ताबा राहतो. निगेटिव्ह आपले जे इमोशन्स आहेत, निगेटिव्ह विचार्स आहेत ते आता मी हे सगळं तुम्हाला सांगणारच आहे. तुम्हाला शिकायचं असेल तर जरूर शिका. पण प्रत्येकाने काही शिकायची गरज नाही. आता मी का शिकले? मी तुमच्यासाठी शिकले. माझ्यासाठी काही थोडाफार उपयोग मी सुरू केला लगेच. तुम्हाला सांगते माधुरी मॅडम डे 1 मी ते मिक्स घेतलं माझ्या थकव्याचं आणि ह्याचं. माझं लगेच कामं फटा डस्टिंग करून मोकळी झाली 4ही खोल्यांची. किती मजा आली. नाहीतर त्या डस्टिंगला अरे वा 2-3 दिवस हो, डस्टिंगला खूप छान 2-3 दिवस 4 ढकल करायची आणि एका रूमचे 1 वेळेला डस्टिंग करायची. आणि त्या दिवशी मी रात्री घेतलं 2 वेळा का 3 वेळा त्या आदल्या दिवशी, की सकाळी जाता बाहेर जाता पटापटा परत 4 रूम झाल्या माझ्या. 15-20 मिनिटात. इतकं झपाटा झालं. मी म्हटलं, "अरे वाह! काही सुंदर रेमेडी काम करतात बघा ना." हो फार किती छान सुंदर आहे. तर आता इथे तुमचं जे आहे फ्रस्ट्रेशन कल्पना मॅडम, त्याला तुम्हाला रेमेडी सांगू आम्ही आता. माधुरी मॅडम पण शिकलेले आहेत. तुम्ही जाऊन आणा बाजारातनं, ते काही खर्चिक नाहीये आणि घेऊ शकता विश्वास असेल तर. आता इथे पेंडुलमचं चाललंय. मग आता पेंडुलमने आपण हे सगळं आपल्या विचारांवर लिहा आता. पेंडुलमचा वापर कशा-कशासाठी करायचा यासाठी मी आली आहे. माझं सेशन असंच डिझाइन केलं होतं मागच्या ह्याला पहिलं. पहिलं तुम्हाला आता आठवडाभर वेळ द्यायचा आहे. तर पहिलं काय करायचं, की मॅडमने आपला पहिला प्रश्नावरून चाललं होतं पेंडुलम कशावर चालतं? लिहा. पेंडुलम चालतो लिहिलं तुम्ही अर्थ एनर्जी, पृथ्वीची, जमिनीची एनर्जी. जमिनीत ऊर्जा असते ना आणि तीच ऊर्जा आपल्या मूलाधाराला देते बघा. आपण त्या आपल्या मूलाधारातनं हारालाईनमधनं सगळी ऊर्जा घेत असतो आणि वरून आपण ब्रह्मांडातनं, आकाशातनं ऊर्जा घेत असतो आणि बाकीच्या चक्राच्या 360 डिग्री मधनं आपण ब्रह्मांडीय ऊर्जा घेत असतो. आणि पेंडुलमही त्याच्यावरच चालतं. इथे आपल्या मनाची ऊर्जा. तुम्ही घरातल्या लोकांच्या हातात द्या पेंडुलम. ते म्हणतील बघ फिरतो का? नाहीच फिरत. त्यांच्या ह्याने फिरतच नाही. कारण त्यांच्या मनाला असतं, की हे काही थोतांडे आणि नाहीच फिरणार त्यांच्या हाताने. तर पहिलं तुम्हाला पेंडुलमची ऊर्जा क्लीन्स करायची. हे फार महत्वाचं आहे. लिहा. कुठलाही प्रश्न वापरताना पेंडुलम क्लीन्स असला पाहिजे ना ऊर्जा. आपण बघतो पिरामिडमध्ये गदा हलते आणि काही वेळेला हलतच नाही. त्याच्या आतली ऊर्जा क्लीन्स नको का करायला? सगळ्यात महत्वाचं पेंडुलम यूजवर मी बोलतीये. पहिल्यांदा पेंडुलम क्लीन्स करायचं म्हणजे या सगळ्या ऊर्जा काढून टाकायच्या. त्याच्यात ऊर्जा स्टोअर्ड राहते. मग मॅडमनी सगळे तुम्हाला प्रिकॉशन्स दिले. मी आपली रिव्हिजनला आलीये. अजून काही ॲडिशनल गोष्टी सांगायला आली. तर क्लीन झाली पेन. मग तो डब्बीत ठेवायचा. पण डब्बीत सुद्धा कॅप्चर झालेला असतो. आज आपण काही प्रश्न विचारले. आज आपली ऊर्जा त्यात आलीये. ब्रह्मांडीय ऊर्जा आलीये, पृथ्वीची आली तसंच ठेवून टाकतो. आणि दुसऱ्या दिवशी घेतो उत्तराला आणि ऑरा किती बघतो. तो खरं उत्तर नाही देणार. तो कालची ऊर्जा पण ॲडिशनल घेणार. मग त्यामुळं प्रत्येक वेळेला पेंडुलम दररोज स्वच्छ करायचंय तुम्हाला आता 21 दिवस. क्लीन्स करायचंय, चार्ज करायचंय. सांगितलंय मॅडमनी. एक दिवस जरी झाला नाही, तर पुन्हा 21 दिवस. म्हणजे आहे इथे 21 दिवसाचा कोर्स. आहे की नाही? त्याशिवाय होऊच शकत नाही आयुष्यात बदल. लिहा तिथे 21 दिवस हे करायचे आणि क्लिन्झिंग तर नेहमीच पेंडुलम हातात घेतल्या क्लीन्स करायचं. ते सगळं शिकवलंय मॅडमनी. शंका असेल तर ग्रुपवर टाका. एकमेकांना उत्तरं द्या. 8 दिवस छान काम करायचे आता. मग हे ठेवायचे उन्हामध्ये रोज पेंडुलमला. लिहून ठेवा. पेंडुलम रोज उन्हामध्ये शिका. आपण अंघोळ नाही का करत? ऊन पण घ्यायचंय आपल्याला. तसं पेंडुलमलाही ऊन द्यायचं. म्हणजे तो स्वच्छ होऊन जातो छान. चार्ज होऊन जातो उन्हाने पेंडुलम. नाव तुम्ही सुंदर ठेवलं असेल. त्या नावानेच पुकारायचंय. लिहा. हातात घेतल्या
एक नातं जपायचंय पेंडुलमचं. जे काही नातं लावले, मुलगा, मुलगी, बायको, नवरा, व्हॉटएव्हर, प्रेयसी, प्रियकर, काही मनातलंच आहे नातं ते, मनातलंच नाव आहे. एक छान जपायचंय त्याच्यावर जोडीदाराचं हे. तर त्याला नावानेच सगळं म्हणायला सुरुवात करायची. आणि आता पुढे पेंडुलमचा आपल्याला कशासाठी वापर करायचा आहे? तर पहिल्यांदा लिहा. रोज उठल्या-उठल्या आपल्याला काय सांगितलंय, आता तुमचा पेंडुलम आधी सिद्ध करावा लागतो. मी तुम्हाला सांगितलं, जे काही टेक्निक्स आपण शिकतो, कुठल्याही टेक्निक असू दे, ते आपल्यासाठी सिद्ध करावे लागतात. आणि हा जो सिद्ध करण्याचा प्रवास आहे, तो म्हणजे ग्रुपवर अनुभव टाकणे. ग्रुपवर अनुभव लिहिल्याशिवाय स्वतः सिद्ध होत नाही. मग कसा सिद्ध करायचा पेंडुलम लिहा. पेंडुलम आपल्यासाठी सिद्ध करायचं हे टेक्निक, पेंडुलमचं टेक्निक सिद्ध करायचंय. म्हणजे काय? तर पहिल्यांदा अवलंब तर केला पाहिजे पेंडुलमचा, नाही तर शिकलं ठेवून टाकलंय कोपऱ्यात. काय उपयोग होणार नाही. अहो तो 21 चार्ज तर करावा लागेल. 21 त्याला प्रोग्रामिंग तर द्यावं लागेल. क्रिस्टलचंही असंच आहे. क्रिस्टल पण रोज रात्री काढून ठेवायचे. आणि त्याला प्रोग्राम करायचंय. कशाला नुसतं घालता तुम्ही? काही नाही होते दगड आहेत. हे जमतंय का? मग क्रिस्टलला प्रोग्रामिंग करायचं, क्लिन्झिंग करायचं, चार्जिंग करायचं, तसंच पेंडुलमचं आहे. आयुष्यात काही केल्याशिवाय काही मिळणार नाही. मग आता प्रश्न विचारायचाय ना आधी, मग प्रश्न विचारायचाय. तर उत्तर पेंडुलम बरोबर देतोय का नाही देतोय तुम्ही बघितलं. मॅडमनी मला रिपोर्ट दिला, की 70% लोकांनी व्यवस्थित कोर्स केला. आणि बाकीचे काही येऊ शकले नाहीत किंवा काय, त्यांनी आता करा 8 दिवस. सगळं मॅडमनी व्यवस्थित घेतलेलं आहे. तर तिथे पेंडुलम तुम्हाला काम करतोय की नाही हे बघावं लागेल. मग आता काय करा, आपण नाडी चेक करतो. उदाहरणार्थ सांगते, तेच करा असं नाही. पण 2 इन 1 करा ना. 2 इन 1 केलं की अजून हे पण होईल आणि ते पण होईल ना. आपण उठल्या-उठल्या नाडी चेक करतो. मग आपल्याला डावी नाडी आहे समजा. आधी विचारा ना प्रश्न पेंडुलमला. पेंडुलमला प्रश्न विचारा, माझी कुठली नाडी? भले 8 दिवस तुम्ही डोळे उघडून हा प्रश्न विचारा. किंवा दुपारी सेशन करताय, रात्री सेशन करताय, त्यावेळेला विचारा माझी आता कुठली नाडी चेक आहे? माझी आता कुठली नाडी चालू आहे? बघा. तिथे तुम्ही बघू नका. तुम्हाला असं कळत असेल म्हणजे हात न लावता कळत असेल, तर ते मन तिकडं न्यायचं नाहीये. मग पेंडुलम उत्तर बरोबर देतोय का नाही देतोय? हे चार्ट करा वहीमध्ये. प्रश्नांची उत्तरं बरोबर आली का नाही? आली का नाही? ग्रुपवर टाका. आज माझं उत्तर बरोबर आलं. प्रश्न सांगितला नाही तरी चालणार आहे. आज माझं उत्तर बरोबर आलं आणि आज माझं उत्तर बरोबर आलं नाही. हे ज्या क्षणी तुम्ही ग्रुपला लिहिता, त्या क्षणी तुमची पॉवर वाढायला लागते. हे जर रहस्य तुम्हाला कळत नाही, खूप वेळा मी सांगून झालं. हे सगळ्यात महत्वाचं रहस्य आपण सगळं ब्रह्मांडातलं आपल्याकडे कसं खेचून घेऊ शकतो याचं हे रहस्य. मग तुम्ही ज्या क्षणी म्हणता, की माझं आज उत्तर पेंडुलमनी आलं नाही. याचा अर्थ तुम्ही ऊर्जेला सांगताय, की मी काम केलंय पण मला उत्तर बरोबर आलं नाही. मग त्या ऊर्जा तुमच्याकडे धावतात. ब्रह्मांडीय ऊर्जेवरच चालणार आहे ना पेंडुलम. तो कोण चालवणार आहे? मग त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला सांगणार कोण? नुसतं असं घेऊन बघितलं झालं असं नसतं ते. ऊर्जा येत नाहीत तशा. आपण खूप शिकतोय या ऊर्जांचं सगळं. पुढचं सगळं ऊर्जा युगच आहे. ऊर्जा युग सुरू झालेलं आहे ऍक्च्युअली. आणि या ऊर्जेला आपण अट्रॅक्ट करून घेत असेल तर आपण पुढे चाललोय, नाहीतर नाहीच मागच राहणार आहे. मग ऊर्जांना अट्रॅक्ट करून घ्यायचं सगळं हे सांगते प्रत्येक वेळेला. मग ज्या क्षणी लिहिता की माझं उत्तर बरोबर आलं नाही, त्या क्षणी तुम्ही ऊर्जेला सांगताय मी वर्क केलं, पण मला आलं नाहीये उत्तर. मग जसं धेन मॅडम सांगतील, सुलक्षणा मॅडम सांगतील, अजून तुमच्या ग्रुपमधलं कोणी उत्तर देईल, तशी ती ऊर्जा तुमच्याकडे सरकली. म्हणजेच ब्रह्मांडातलं ऊर्जा तुम्ही अट्रॅक्ट करायला लागला तुमच्यासाठी. आणि तुमचं उत्तर बघून एखादी हलती झोपलेली, अरे आपल्याला प्रश्न विचारायचा. आणि मग पेंडुलम चार्ज नाही केला, क्लीज नाही केला, तर उत्तर बरोबर येणार नाही. अजिबात उत्तर बरोबर येणार नाही. मग ह्याला पेंडुलम सिद्ध करणं म्हणतात. तुमच्यासाठी पेंडुलमचं ट्युनिंग करणं, मॅडमने ट्युनिंग शब्द वापरला असेल, की ट्यून करा पेंडुलम, तुम्हाला ट्यून करा.
नाही तर काहीच उपयोग नाही. तुमचा साथीदार कसा बोलणार हो? रिलेशनशिप, फ्रेंडशिप काय अशी लगेच फटफट असते का? धन्यवाद, ग्रॅटिट्यूड लय महत्वाचं. मी जसं म्हटले क्लीन्स करायचे, त्याला प्रेमाने बोलायचे. ग्रॅटिट्यूड आधीच दिलं पाहिजे. हे तर सगळीकडे प्रिन्सिपल आपलं आवाज सगळीकडे तेच आहे. आधी धन्यवाद, पिरॅमिड, सुदर्शना धन्यवाद. पेंडुलमचं नाव समजा सुदर्शन आहे. सुदर्शना धन्यवाद, तुझे उपकार किती ठेवू, कसे फेडू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तू मला किती सुंदर उत्तर देतोयस रे. असं म्हटलं पाहिजे ना आधी पण नंतर सुद्धा. कारण ग्रॅटिट्यूडच्या वरच चालतं सगळं. ग्रॅटिट्यूड पहिलं. तर क्षमा पण मागा. समजा तुम्ही एक दिवस चार्जिंग करायला विसरला, तर 21 दिवस तुम्हाला परत करायचं. पण बिचाऱ्याला वर्क करावं लागतंय. बिचाऱ्याला धुताय तुम्ही, बिचाऱ्याला आपटताय. क्लिन्झिंग म्हणजे काय? कपडे आपटताय, धुताय. मग एक दिवस विसरले, परत तुम्हाला करायचंय. मग त्याची क्षमा कोण मागणार आहे? मागितली पाहिजे. सुदर्शना माफ कर रे. परत तुला धुवावं लागतंय, परत क्लेन्स करा. हे जवळ होत नाही, तवर पेंडुलम